काय गे कुठं गेलतीस? तुला मतलब माझा मतलब तुला मी हित आणलंय. मला न विचारता कुठं गेली होतीस गुण उधळायला? तुझं गुण बघून वात आला मला म्हणून गेले होते का चांगल्या ठिकाणी. तुझं चांगलं ठिकाण चांगलंच माहित आहे मला. माझ्या दुश्मनाच्या घरी होतीस ना तू? सगळं कळलंय मला. इथं मी घरात उपाशी तपाशी बसलोय आणि तू त्या आब्याच्या घरी जाऊन हवालपट्टी करतेस होय? हमालपट्टी नाही, खाल्ल्या मिठाला जागत होते. तू अशीच त्यांच्या मिठाला जागत राहिली ना तर तुझ्या हिरोईन बनायच्या स्वप्नात कसं मीठ पडते ना ते बघच तू. आता मी तुला चांगलंच ओळखलंय. पिक्चरच्या भूल थापा देऊन मला इथं वाड्यात आणलं, वाड्यावर कब्जा केला आणि इथं मस्त आईश करत बसलाय. आता नाही फसायचे मी. ए मग बोजा बिस्तारा बांध आणि निघ या वाड्यातून. चल. आता या रूपाचा धाक कमी झाला दिसतोय तुझा. ठीक आहे, तसं तर तसं. मी या वाड्यातून बाहेर गेल्यावर तू या वाड्यात किती दिवस राहतो ते बघतेच मी. नाही तुझ्या फ्रॉडच्या केस परत ओपन करायला लावल्या ना तर नावाची रूपा नाही मी. म्हणजे मी सांगितलं म्हणून 3 केसेस क्लोज केल्यात. विसरलास काय? अगं चिडतेस काय तू? अगं मज्जा केली तुझी. आता मी या वाड्याचा मालक म्हणजे तू मालकीनच की. आता मालकीनीला कोण घराबाहेर काढतं का? या वाड्याची मालकीण आहे ना, मग ऐक, त्यांना त्यांचा वाडा परत करून टाक. एक ना एक दिवस वाडा घेणार परत. आब्रूचे धिंडोळे निघून बाहेर पडण्यापरीस आत्ताच गोडी गुलाबीत परत करून टाक, म्हणजे हिथं थारा मिळायचा चान्स तरी राहील. हे बघ रुपा, तुझं मी सगळं ऐकतो पण हे मात्र ऐकणार नाही. मोठ्या मेहनतीनं वाडा हातात आलाय, मी एवढ्या सहजासहजी सोडणार नाही. मग तू माझ्या पाहिजे तेवढा केस ओपन कर. मग मी कुठं जाते येते हे तू बी विचारायचं नाहीस मला. ठीक आहे, मंजूर. तर ते जाऊन दे. माझ्या नाश्त्याचं काय केलंस? माझा डबा कुठे आहे? आता रोज काय सोक लागली का खायला आणायला? अगं पण वाड्यात काय नाही खायला. मग मी काय करू? तुझं तू बघ. अगं 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 रुपा, अगं असं काय करतेस? ए चल, बस लाडत येऊ नको. अगं लाडानं नाही ग, मायेने विचारतोय. एवढीच माया दावायची असेल ना तर हा वाडा परत कर. हा वाडा त्या लोकांची शान आहे. बघ तू सारखं सारखं माझ्या वाड्यावर येऊ नकोस. तू जा बघू, जा आराम कर. तुला मारून हक्कल्याशिवाय अक्कल यायची नाही बघ. जा 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 जा. अगं या संपतरावाला शिकवू नकोस. या संपतरावाला हाकलून देणार अजून जन्माला यायचं आहे. अगं जो कधी संपत नाही तो संपतराव आहे मी. हा वाडा म्हणजे माझी शान आणि तो कायमचाच माझा राहणार. हॅलो बरकत भाऊजी. हा मी बोलते अंजली. माझं तुमच्याकडे एक महत्वाचं काम जरा अर्जंट आहे. आपण लगेच भेटू शकतो? गणपती मंदिराजवळ. हो मी लगेच येते. हो आले. बाकी कुणाला काय बोलून फायदा नाही. आता या म्हाताऱ्याच्या काठीनच साप मारला पाहिजे. आबा हा? वहिनींच्या बोलण्यावरूनच वाटत होतं बघा, काहीतरी लई भारी सरप्राईज आणणार त्या. हा मला बी तसंच वाटते. मी त्यासनी म्हटलं बी काय सरप्राईज देणार आहे ते तरी सांगा.
अहो नुसतं मला सांगा म्हटलं तर नाही म्हटले. अरे असं सरप्राईज कुणी सांगतंय होय? मामांजी हा. हे घ्या चहा घ्या. अरे वा, बघू. हा हे कशी आहे तब्येत आता? आमच्या तब्येतीला काय झालंय? जेव्हा बरी नव्हती तेव्हा विचारलं नाहीस आणि आता काय पुळका आलाय तुला? अहो तवा का नाही आम्हाला ती काय सुधरतच नव्हतं बघा. मामांजींची कंडिशन बघून तोंडात एक शब्द फुटायचा नाही. सारखं आपल्या डोळ्यातनं धारा. मगर पाण्यात आणि आसवं डोळ्यात. काय? मगरीचं रडू देण्यात आलं का माझ्या? मामांजी चहा कसा झालाय? आम्ही स्वतः केलाय बर का. चांगलंय. ते तुमचा मूड फ्रेश व्हावा का नाही म्हणून केलाय बघा. सुनबाई, तुम्हाला काय मागायचंय का? नाही 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 हो. या घरात आम्हासनी कशाची बी कमी नाही, मग आम्ही कशाला मागू बरं. हा बर मग ते एक बोलायचं होतं. बोला. मामांजी ही बिझनेसची आयडिया आमची होती. ऑर्डर बी समध्या आम्हीच घेतल्या होत्या. बरोबर. मग समधे पैसे जाऊबाईंनाच का बरं? अंजलीनी काम केलंय म्हणून. अहो पण आम्ही त्यासनी त्यांचा वाटा द्यायला तयार होतोच की. नाही म्हणजे बघा, आता आपल्या शेतात मजूर लोक काम करतात, आपण त्यांना थोडी ना समजा आपलं उत्पन्न देतोय. नंदिता, ठीक आहे ठीक आहे, राहिलं मजूर नाही म्हणत त्यासनी. म्हणजे आपण एखाद्याला आपली जमीन कसायला दिली सालानी, तर आपण बी त्यातला वाटा घेतोयच नव. तसं यातला आमचा वाटा कुठं मिळाला आम्हासनी? हे बरोबर आहे काय मामांजी? सांगा बरं तुम्हीच. झालं बोलू. हा आता ऐका, एक तर तुम्ही ताकदीच्या बाहेर काम घेतलं, अंजली मदतीला आली तर तुम्ही तिथं गप्पा हाणत बसलात, एका पण कामाला हात नाही लावलात. आता मशीनच ते तर रानाने आणलं आणि तुम्हाला ऑर्डरी मिळाल्या ते पण रानाने गावात सांगितलं म्हणून. आता तुम्ही मला सांगा, याच्यात तुम्ही काय केलं? उदाहरण देताना जरा डोकं वापरत जा ना. का ते पण घाण टाकलं जमिनीसारखं? तेच वहिनींनी काम केलंय, तो पैसा कसा खर्च करायचा वहिनी ठरवतील. तू उगाच मध्ये नाक गुपसू नकोस तुझं. बरं ते नव्ह, आता घरात अशी कंडिशन आहे, पैशाची एवढी चणचण आहे, तरी जाऊबाई गेल्यात काय तर सरप्राईज आणायला. ओ पैसे कसे वाचवून ठेवायचे हे बी कळत नाही त्यासनी. पैसे कुठं आणि कसे खर्च करायचे अंजलीला चांगलं कळतं. आमचा चहा पिऊन झालाय, तेव्हा हे उचला आणि निघा. वहिनी खर्च तिथंच करणार जिथं गरज आहे. कप घ्या, निघात. ढेकळाची गरज. आता मिळालेल्या पैशात नाही काय दिवं लावते ते बघूच की. बरकत भाऊजी, वहिनी बोला की, काय काम काढलं? काम महत्वाचं आहे, पण कुणालाही कळून न देता करायचं. म्हणजे सिक्रेट आहे? अहो सांगा की, मैं किसी को भी नहीं बोलूंगा. पण मला तुमचा शब्द हवाय. काम पूर्ण होत नाही तोवर तुम्ही कुणालाही सांगायचं, अगदी राणाजींना सुद्धा नाही. वहिनी मी बोल्या तर बोल्या, सिक्रेट म्हणजे सिक्रेटच राहणार बघा. बिंदास सांगा तुम्ही. अहो ही बरकतची जबान एकदम पक्की आहे. कशाबद्दल आहे? तुम्हाला मी यांना सरप्राईज देणार आहे हे तर माहितीच आहे ना. अच्छा, उसके बारे में है क्या? वहिनी तुम्ही काय देणार आहे सरप्राईज राहणाला?
आमच्या रानाने बी तुम्हाला लय सरप्राईज दिली बरं का. ते काजव दावलत, झाडाला झोपाळा बांधून दिला, रानात तुमच्यासाठी लिहायला वाचायला शिकला. तुम्ही काय देणार आहे आता त्याला? आता तुम्ही बी जे काय कराल ते लय भारी असणार बघा. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करणार. राणाजीने इतकं भारी काही मला सुचत नाही, पण मी जी वस्तू त्यांना देणार आहे ना तो त्यांचा मान आहे, त्यांची ओळख आहे. ती वस्तू त्यांच्यासाठी सर्वस्व होती, पण कोणासाठी तरी ती त्यांनी देऊन टाकली. पण आता तीच वस्तू मी त्यांना सरप्राईज म्हणून परत देणार. अहो सांगा की मग, लगेच कामाला लागतो बघा मी. नाही नाही, तुम्हाला काहीच करायचं नाही. मला फक्त तुमच्याकडनं माहिती हवी आहे, तेवढी फक्त तुम्ही मला द्या. विचारा की मग. मला सांगा, यांनी मोटरसायकल कोणाला विकली तुम्हाला माहिती आहे काही? राणाच्या अक्का बाई वय, हा, त्यो आपला गैरेज वाला आने उसके पास है. वो बोला ये गाड़ी मैं किसी को भी नहीं बेचूंगा, संभाल के रखूंगा. वो आपल्या अक्का बाईला लय गिरायक आली, पर त्याने सांगूनच ठेवलंय ये गाडी रानाच खरेदी करे का वापस, तब तक मैं सांभाळूंगा असा म्हटलाय तो. बर का हो नाही हे असंच आठवलं एकदम म्हणून विचारलं. वहिनी, ते सरप्राईजचं काय काय असणार आहे म्हणायचं ते? ते जरा वेगळं आहे, मी तुम्हाला नंतर सांगते. वहिनी, तुम्ही मला शब्द दिलाय ना हो सांगणार म्हणून, मग सांगा की. हो, आणलं की दिसेलच तुम्हाला. मी आता आणतेच लगेच. वहिनी, तुम्ही मला गंडवलीसा बघा. सरप्राईज सांगतो म्हणलास आणि सांगितलं नाही सा. बरोबर आहे का? मी तुम्हाला गॅरेज बद्दल विचारलं हे कुणालाही सांगू नका प्लीज. आता तुम्ही सरप्राईज सांगणार नाही म्हटल्यावर माझा मूडच गेलाय, आणि माझा मूड गेला की मी कुणा संग काय बी बोलत नाही. बरं बरं, चला निघते. अहो वहिनी, वहिनी, वहिनी असं काय सरप्राईज देणार म्हणायचं? गॅरेज बद्दल काय विचारत असते? आता गॅरेजचा आणि सरप्राईजचा काय संबंध असेल? कायच कळत झाले मला तर. या अल्लाह, म्हणजे वहिनी राणाला अक्काबाई भेट देण्यात का काय? देवा, अरे कुठं आहेस? आता तुला 6 वाजता गाडी तुला दुपारी सांगितली तरी सोडायला अजून आला नाहीस गाडी घेऊन. अनिल भाऊ, दादा, हा येते. हा सोड गाडी. अनिल भाऊ, अनिल भाऊ. हा हो वहिनी, नमस्कार. नमस्कार. तुम्ही अरे रणजित, वहिनी सर चहा जरा. नाही नाही, असू द्या असू द्या. माझं जरा एक काम होतं तुमच्याकडे. बोला की. आमच्या यांनी त्यांची गाडी तुम्हालाच विकली ना? अरे ए रंजा, उठ 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 इथनं उठ. तुला काय सांगितलंय काम करायला आणि तू काय करतोयस? उठ. मी काय विचारते, आमच्या यांनी गाडी इथेच विकली ना? तुम्ही ऐकताय ना? हो ऐकतोय, बोला की. हा, गाडी तुम्हालाच विकली ना? हा विकली. रामदाराला लय पैशाची गरज होती. मग आता गाडी कुठे आहे? बरकत भाऊजी मला म्हणाले होते की तुम्ही ती गाडी जपून ठेवली आहे, कुणालाच विकणार नाही आहात म्हणून. खरं तर ऐकून मला खूप बरं वाटलं, पण आता मला ती गाडी परत हवी आहे. मी काय विचारते, गाडी कुठे आहे आता ती? अनिल भाऊ, अहो गाडी कुठे आहे? मी पैसे आणलेत, हे पैसे घ्या आणि गाडी तेवढी मला परत द्या. ते काय आहे, मला ह्यांना सरप्राईज द्यायचंय हो. अनिल भाऊ, अहो सांगा ना, कुठे आहे ती गाडी? अहो कुठे, तुम्ही पाठवली आहेत का ती गाडी? काही हरकत नाही, कुणी गाडी घेऊन गेलं असेल तर त्यांना फोन करून सांगा फक्त की लवकर या, मी थांबलीये म्हणून. इथे तिथे गाडी दिली म्हणून मी काय लगेच रागवणार नाहीये तुमच्यावर. खरं तर तुमच्याच मालकीची गाडी आहे, पण आता फक्त मला परत हवी आहे. मी पैसे घेऊन आले, उरलेले पैसे मी पुढच्या महिन्यात दे. गाडी फक्त आता द्या. सॉरी वहिनी, त्याचं काय झालं, माझ्या बायकोच्या आईचं ऑपरेशन महत्वाचं होतं आणि माझ्याकडे पैसे बी काही नव्हते. नेमकं त्याच वेळेला राणाच्या गाडीला गिरायक आलं.
म्हणाल तेवढं पैसे द्यायला तयार होतं. म्हणून मी ती गाडी, तुम्ही ती गाडी विकली. होय, दुसरा पर्यायच नव्हता. ऑपरेशनचं महत्वाचं नसतं तर मी गाडी जन्मात बी विकली नसती. अहो ती गाडी म्हणजे आमच्या राणाची अक्काबाई होती. तुम्ही यायला 2 दिवस उशीर केला असा. माफ करा, मला चूक झाली. हो नाही, काही हरकत नाही. तुम्ही कशाला माफी मागताय? तुमची काहीच चूक नाही. तुम्ही सुद्धा गरज होती म्हणूनच गाडी विकली ना. फक्त मला ती गाडी कुणाला विकली एवढं फक्त सांगाल? ते तांदूळवाडीचे दाजी वारकी म्हणून आहेत, ते माझ्या दोस्ताने गिऱ्हाईक काढलं होतं. ते देतील का गाडी परत? काय सांगता येत नाही. त्यासनी मी लई गाडीची गरज होती, म्हणाल तेवढं पैसे दिल्यात त्यांनी. मला त्यांचा पत्ता द्याल? पत्ता तसा काय सांगता येणार नाही. पण हा, तांदूळवाडी गाव हे आपल्या गावात शेजारचं आहे. तो गावात लय फेमस माणूस आहे. तिथं कुणाला बी विचारला नाव त्याचं, तुम्हाला कोण बी पत्ता सांगाल त्याचा. बरं, सॉरी वहिनी. काही प्रॉब्लेम नाही. मी बघते आता ती गाडी परत कशी मिळवायची ते. मामा, दाजी वर्किंगचं घर ते आहे ना. हे? हा. कुणी आहे का? मावशी, मावशी, नमस्कार. दाजी वर्किंगचं घर आहेच ना? होय. जरा बोलवतो त्यांना. अहो अहो कोण आले बघा. मळ्यामध्ये समधी भाजी खोडायची आणि एक माणूस बी मिळाला. आता कसं करायचं? भाजी सुकली म्हणजे. नमस्कार. नमस्कार नमस्कार. दाजी वर्के तुम्हीच ना? हो हो. का? तुम्ही 2 दिवसापूर्वी ही गाडी विकत घेतली होती का? हो घेतली होती. तिचं काय? ही गाडी आमची आहे. बर, मग आता तिचं काय? ही गाडी आता आम्हाला परत हवी आहे. काय? हो, म्हणजे आम्ही तुम्हाला पैसे सगळे परत देऊ. अहो मग इकडीत कशाला? परत घ्यायची होती तर? गरज होती म्हणून विकली. अहो नाही हो, आम्ही ती गाडी गरज म्हणून विकत घेतली होती. आता परत कशाला विकू ती? मला खूप गरज आहे. आमच्यासाठी खूप महत्वाची आहे ही गाडी. माझा मुलगा PSI ची परीक्षा पास झालाय. माझा पोरगा 2 दिवसांनी परत येईल. मी त्याला बुलेट घेऊन देईन असं म्हटलं होतं, म्हणून मी विकत घेतली. माझं बी कारण समजून घ्या तुम्ही. हो, मग तुम्ही नवीन गाडी देऊ शकता. म्हणजे तुमचा मुलगा PSI झाला तर तुम्ही त्याला नवीनच गाडी द्यायला हवी. अहो पोटाची दामटी वळून आम्ही शिकवलाय पोराला. नवी गाडी घ्यायची ऐपत नाही आमची. तुम्ही जरा बऱ्या घरातला दिसताय, तुम्हीच घ्या की नवीन गाडी. मी एक शिक्षिका आहे आणि माझे हे शेतकरी. बरेच वर्ष ही गाडी होती त्यांच्याकडे. ही गाडी म्हणजे त्यांची शान आहे. कितीतरी वर्ष याच गाडीवरनं फिरतात. या गाडीचा तर आवाज सुद्धा ओळखतात ते. फार आवडते हो ही गाडी त्यांना. अहो साधी गाडी आहे, एवढा कसला जीव गुंतलाय तिच्यात तुमचा? माझा नाही, माझ्या यांचा. जे त्यांना साथ देतात त्या प्रत्येकालाच तेवढा जीव लावतात. आम्ही खूप अडचणीत होतो म्हणून मनावर दगड ठेवून त्यांनी ही गाडी विकली होती. प्लीज, वाटलं तर तुम्ही जास्त पैसे घ्या, पण ही गाडी तेवढी आम्हाला परत द्या प्लीज. पैशाचा सवाल नाहीये, मला माझ्या पोराला गाडी द्यायची आहे. घरी आला आणि त्याला गाडी दिसली नाही तर त्याचा चेहरा उतरेल. बघा, तुमचं तुमच्या मुलावर प्रेम आहे म्हणून तुम्ही त्याला ही गाडी देताय ना. मलाही माझ्या नवऱ्याला त्यांची ही गाडी परत मिळवून द्यायची. अहो, तुम्ही तुमच्या मुलाला दुसरी कुठलीही गाडी देऊ शकता, पण मी माझ्या नवऱ्याला फक्त हीच गाडी परत मिळवून देऊ शकते. प्लीज प्लीज आम्हाला ही गाडी परत द्या. माझ्या नवऱ्याचा या गाडीवर खूप जीव आहे आणि माझा त्यांच्यावर. मला काही करून माझ्या नवऱ्याला ही गाडी परत द्यायची. जसं तुम्हाला तुमच्या मुलाच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आहे ना, तसंच मलाही माझ्या नवऱ्याच्या बघायचं. म्हणजे तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी काय बी करायला तयार आहात? हो, माझे हे माझ्यासाठी सगळं काही आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी मी काही करू शकते. ठीक आहे, पण
तुमच्याकडे बघून तुम्हाला हे जमल असं वाटत नाही. तुम्ही माझ्या मळ्यातली समधी भाजी कुडून दिली तर ही गाडी मी तुम्हाला परत विकायचा विचार करेन.